की नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये. ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीला देवाऱ्यातली देवी मानल्या जातं, ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाराचा जाग्यावर चौरंग केला जात होता, ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीकडे वाईट नजर टाकणारावर टोकमोक टोकावरून फेकून दिलं जात होतं, अरे ज्या देशानं एका स्त्रीच्या रक्षणासाठी उभी सोन्याची लंका जाळली, त्याच आज देशामध्ये 3 वर्षाच्या बालिकेवर इतकुस लहान लेकरू होते न त्याला आपलं कोण, वाईट कोण, चांगलं कोण, कोण खायला द्याले, कोण देईन, कोणाकडून खायला घ्यावा, कोणाकडून घेऊ नये, आपण स्त्री आहोत का पुरुष आहेत, या कोणत्याही गोष्टीची कल्पना नाही. अक्षरशः त्या लेकराच्या हातामध्ये खेळणे खेळायला दिलं तर नीट त्याला खेळणं पण धरता येत नाही. अशा लहानशा बाळावर इतके क्रूर अत्याचार, ही मानसिकता महाराष्ट्रामध्ये येतीच कुठून, आणि हे नरभक्षक असे क्रूर विचाराचे हलकट हे लोक महाराष्ट्रामध्ये जन्माला येतातच कसे, हावर प्रश्न मला पडलेला आहे. मित्रांनो, याला फाशी दिल्यानं हा प्रश्न मिटणारा नाहीये. माझा न्यायपालिकेला एकच बोलणं आहे, न्यायपालिकेला मी एकच विनंती करतो, निर्णय असा द्या की पुन्हा असा राक्षस या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आला नाही पाहिजे. सरळ त्या राक्षसाला त्या मुलीच्या आईवडिलाच्या स्वाधीन करावं आणि त्या मुलीचे आईवडील ठरवतात याला कोणती शिक्षा द्यायची, त्याला चौकामध्ये आडवा बांधायचा आहे, त्याला चौकात ठोकून द्यायचा आहे की चौकात त्याचे हातपाय कापून त्याला सोडून द्यायचा आहे, हे त्याचे फक्त आईवडील ठरवतील.